नमस्कार सभी को। मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूँ। महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं, बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है। यहाँ पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में। इसके साथ साथ यहाँ उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग, आरामदायक टिफिन बैग, टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते। यहाँ की टाई और बेल्ट्स भी बहुत अच्छे क्वालिटी की होती है, जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है। महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म, एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं, वो भी बहुत ही उचित दामों में। तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प, तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर। धन्यवाद। आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दाखवली हिरवी झेंडी। आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी ओढ लागलेल्या वारकऱ्यांना पंढरपूरच्या दिशेने घेऊन जाणारी रेल्वेची विठ्ठल दर्शन एक्सप्रेस गाडी आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव रेल्वे स्थानकावरून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। यावेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते। त्यांनी या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवली। टाळ मृदुंगांच्या निनादात विठुरायाचे नामस्मरण करत निघालेल्या वारकऱ्यांना सोडवण्यासाठी अनेक नागरिक रेल्वे स्थानकावर आले होते। त्यामुळे रेल्वे स्थानकाचा परिसर भक्तिमय झाला होता। विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सोयीचा व्हावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाच्या मदतीने दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातून रेल्वेची विठ्ठल दर्शन एक्सप्रेस सोडली जाते। या विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी आज 3 जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे। त्यामुळे रेल्वे विभागाला या विठ्ठल एक्सप्रेसच्या 11,055 रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे। डब्याची ही रेल्वे गाडी उद्या सकाळी 9 वाजता पंढरपूरला पोहोचणार आहे। लोक सुचते नांदुरा म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले हजारो वारकरी हे पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जात असतात। आणि आपण गेल्या मागच्या काही वर्षापासून आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी खामगाव येथून स्पेशल पंढरपूर बस पंढरपूर रेल्वे आपण या ठिकाणाहून सोडत असतो। आजही पंढरपूरसाठी वारकऱ्यांना घेऊन पहिली गाडी रवाना झालेली आहे आणि दुसरी गाडी मला वाटते 6 तारखेला त्या ठिकाणी रवाना होणार आहे। आणि त्यामुळं हजारो भाविकांची सोय झालेली आहे आणि अतिशय आरामात प्रवास करून सर्व भाविक, सर्व वारकरी पंढरपूरला आषाढीच्या दर्शनाला त्या ठिकाणी जातात। आज अतिशय आनंदाचा क्षण आहे। या क्षणाला खामगाव जालना रेल्वे मार्ग येणाऱ्या काळात भक्तांना पाहावाच मिळेल का? काय प्रयत्न असतील आपले? बिलकुल सर्व प्रयत्न शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत। आपला खामगाव जालना रेल्वे मार्ग
जवळपास सगळ्या रेल्वे बोर्ड असेल, रेल्वे मंत्रालय असेल, महाराष्ट्र सरकारची NOC असेल, ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून आता तो नीती आयोगाकडे गेलेला आहे. लवकरच नीती आयोगाची मान्यता घेऊन या कामाला सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात